गणपती मंदिर अर्थातच सिद्धिविनायक मुंबईचं आराध्य दैवत मानलं जातं। विनायक डावरू तिथे आमचे प्रतिनिधी उपस्थित आहेत। विनायक, अर्थातच सिद्धिविनायकाच्या बाहेर सुद्धा भक्तांची आता प्रचंड गर्दी व्हायला सुरुवात झाली असेल। प्रज्ञा बरोबर आहे। प्रामुख्याने सिद्धिविनायकाचं दर्शन जे आहे ते सकाळपासून सुरू झालेलं आहे। QR कोडच्या माध्यमातून ऑनलाईन बुकिंग जे आहे ते करायचं आहे आणि त्यातून हे दर्शन जे आहे ते भाविकांना सुरू झालं आहे। परंतु प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर मी जे सिद्धिविनायक मंदिराच्या बाजूचे जे दुकानं आहेत ज्या दुकानांमधून बाप्पासाठी हार फुलं आणि प्रसाद जो आहे तो चढवण्यासाठी प्रत्येक ग्राहक किंवा भाविक घेऊन जात असतो, ही दुकानं जी आहे ते गेल्या अनेक दिवसापासून बंद होती। आज ही दुकानं जी आहेत ती खुली झालेली आहेत। आपण जर पाहिलं तर सगळी तयारी जी आहे ती हळूहळू ही दुकानदार सुद्धा करताना पाहायला मिळतात। दुकानदार आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत काय त्यांच्या भावना आहेत। गेले अनेक दिवस गेले अनेक महिने खऱ्या अर्थानं बंद होता, आज खुलं झालेलं आहे। कुठेतरी आनंदी आहात का? दुकान खुलं होतंय, भाविक येत आहेत, काय नेमकं? 7-8 महिन्यापासून बंद होता तो दुकान चालू झाल्यात, आम्ही आनंदी आहोत आणि आम्ही आभार मानतो मुख्यमंत्र्यांचं। त्यांनी चालू केलं, त्यांचे आम्ही आभारी आहोत। कुठेतरी 6-7 महिने प्रचंड नुकसान। लोक अर्थात जे भाविक आहेत ते तर सुखी आहेच, पण त्याबरोबर व्यापारी सुद्धा आनंदलेले आहेत।